मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस आणि काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी काँग्रेस भवनात पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकारवर जोरदार टीका केली। विधानसभा निवडणुकीतही महाभ्रष्ट महायुती सरकारला मुंबईकर घरचा रस्ता दाखवतील असे ते म्हणाले। काँग्रेसच्या न्याय यात्रेला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शनिवार दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी मुंबई काँग्रेस भवनात सदर पत्रकार परिषद झाली। मुंबई न्याय यात्रेबद्दल पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला काँग्रेस प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस यांनी आतापर्यंत झालेल्या यात्रेबद्दल थोडक्यात माहिती दिली। या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत, सुरेशचंद्र राजहंस, मुंबई काँग्रेसचे खजिनदार संदीप शुक्ला, शकील चौधरी उपस्थित होते। पैशासाठी तुम्ही मंदिरांच्या वरती देखील तुकारा लाभ करता, ही वास्तविकता आहे याची, हे याचा चेहरा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं अनेक एसआरए प्रकल्प प्रलंबित आहेत, कारण बिल्डरांना वरती कारवाई करण्याची यांना इच्छा नाही। आता बांद्रे पूर्वमध्ये जवळपास 6000 लोक त्या आंबेवाडी परिसरामध्ये ट्रान्झिट कॅम्पमध्ये आहेत किंवा बाहेर फेकले गेलेले आहेत। अनेक वर्षाचा प्रकल्प आहे, प्रलंबित आहे, त्याच्यावरती कारवाई केली जात नाही। नाले सफाईचा बोजवारा उडाला आहे, त्यांनी भ्रष्टाचारानं जे नाले वाहत आहेत आणि ही समोरासमोर वास्तविकता दिसते आहे। आणि त्यामुळे पाऊस ज्या पद्धतीने या कालावधीमध्ये आला, सगळ्याच्या घरामध्ये पाणी घुसतं, सगळ्याच्या गटाराचं पाणी घुसतंय, वाहत आहेत गटार, शौचालय उद्ध्वस्त आहे, महानगरपालिकेकडे पैसा नाहीये असं सांगितलं जातं, दत्तक वस्तीची कामं होत नाहीये आणि हा पैसा नाहीये हे दाखवून गटाराच्या गटारात त्याची झाकणं सगळी त्या ठिकाणी उघडी दिसत आहे। हे विदारक अशा पद्धतीचं मुंबईचं चित्र आहे। मुंबईचं चित्र दाखवण्यासाठी आर्थिक राजधानीची काय दुरावस्था करून ठेवली आहे, ज्या आशिषला सोडून त्या ठिकाणी बोलताय, तुमचं राज्य आहे आणि आज मुंबईची अवस्था आहे की महानगरपालिकेकडे कपल्ल करून टाकले तुम्ही। 1.25 लाख कोटीचे प्रकल्प आम्ही आज प्रश्न विचारतो या संदर्भात ना, हे 1.25 लाख कोटीचे प्रकल्प त्याचा संपूर्ण बोजवारा द्या तुम्ही। महानगरपालिकेचे आयुक्त चहल आणि ते वेलारसू यांच्या कार्यकालामध्ये 1.25 लाख कोटी रुपयाचे प्रकल्प मंजूर झाले, त्याची यादी का दिली जात नाही? मुंबई महानगरपालिकेने तेव्हा निधी आहे का? हे कर्जात टाकण्याचं काम चाललेलं आहे। 2 वर्षाच्या कालावधीमध्ये अशी परिस्थिती येणार आहे की पगार काढायला देखील महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना मुंबई महानगरपालिकेला प्रचंड मोठा त्रास होणार आहे, ही वस्तुस्थिती आहे। आणि ज्या पद्धतीनं झोपडपट्ट्यांच्या लोकांना पाडल्या जात आहेत, पोलिसांचा दुरुपयोग केला जात आहे, एकंदरच कुणी आवाज उचला सरळ त्याला उचललं जातं, जेलमध्ये टाकलं जातं, त्याच्यावरती केसेस टाकल्या जातात। हे सगळे जे काही आर्जव आहेत ते आमच्या समोर आले। रस्ते नाहीत, रस्त्यावरती खड्डे आहेत, चालणं त्या ठिकाणी मुश्किल झालेलं आहे। संपूर्ण मुंबईमध्ये ट्रॅफिकचं ज्या पद्धतीचं साम्राज्य आहे, त्या भीमनगर झोपडपट्टीमध्ये जवळपास 600 झोपड्या पोलीस बंदोबस्तात तोडल्या गेल्या। कोण आहे तिथे राज्यकर्ते? तुमचंच राज्य आहे ना। आणि अशा पद्धतीचा प्रचंड मोठा अन्याय तुम्ही मुंबईकरांवरती करताय, हे संपूर्णपणे सहन करण्याजोगं नाही। टेंडर एक टेंडर 3 पट वाढवून त्या ठिकाणी दिले गेलेले आहे। म्हणजे तुम्ही जीएमएलआरचा रोड, टनेल रोड घ्या किंवा कुठलेही रोड घ्या, त्याची जी किंमत होती 4000 कोटीची किंमत 13,000 कोटी रुपयाला, ज्या पद्धतीनं कंत्राटदारांवरती खैरात करण्यात आले, हे लुटवण्याचं काम चाललेलं आहे। पुढच्या 10-12 वर्षाचे आमचा आरोप आहे, सरळ पुढच्या 10-12 वर्षाची सगळी कामं आताच त्यांना देण्यात आलेली आहे। म्हणजे पुढे कुठलीही त्या ठिकाणी प्रशासन घ्यावं, त्याला कुठलाही प्रकल्प नवीन मंजूर करताच येऊ नये। याचं कारण आहे की हा जो निधी कंत्राटदारांच्या माध्यमातून आलेला, ह्याचा उपयोग हे स्वतःच्या या निवडणुकांसाठी करणार आहे। साम्राज्य झालेलं आहे आणि त्याच्या विळख्यामध्ये मुंबईकरांची घुसमट होते आहे, ही त्यांना दिसते। आज मुंबईमध्ये जवळपास सगळीकडे पाहिलं मतदारसंघामध्ये पुनर्विकासाचे मोठे प्रकल्प त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात। बिल्डरांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं जनसामान्यांना नाडलं जाते, हे अनेक ठिकाणचं वास्तव्य अंगावर येणार आहे। आणि इतकं बिल्डरांचं राज्य झालेलं आहे
की आपले लाडके बिल्डरांसाठी पूर्ण त्या ठिकाणी दालनं खोलून दिले. तुम्हाला पाहिजे ते करा. आम्ही मलबार हिलला गेलो होतो. मलबार हिल मतदारसंघामध्ये पालकमंत्री मंगलप्रसाद लोढा जे हिंदुत्वाचे ठेकेदार म्हणून त्या ठिकाणी स्वतःची प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या म्हणजे दिव्याखाली कसा अंधार असतो, त्यांच्या मतदारसंघामध्ये 7 ते 8 मंदिरं ही तोडली गेली. आणि एका मंदिरासाठी तर त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं लोक जनांदोलन चालू आहे ते दडपण्याचं काम होत आहे. कारण बिल्डरांचं राज्य आहे, बिल्डरांसाठी काहीही केलं जात नाही. आणि हे मंदिर तर 200 वर्षापूर्वीचं प्राचीन मंदिर आहे, त्याचे दाखले तिकडे आहे. त्याच्यासाठी अर्ज करण्यासाठी न्यायालयाने सांगितलं होतं. महानगरपालिका त्याच्यावर निर्णय घेत नाही, नगर विकास खातं त्याच्याकडे बघत नाही. आणि ज्या पद्धतीनं हे मंदिराचा FSI 2 माळे त्या ठिकाणी ट्रान्सफर करून स्वतःच्या प्रकल्पासाठी वापरले गेले आणि कधीही ते तोडण्याची शक्यता आहे. त्याने आता बिल्डराचा बोर्ड लावून तिथं ज्या पद्धतीनं मंदिरामध्ये प्रवेशाला बंदी घातलेली आहे, तुम्ही आरती करू शकत नाही. ठीक आहे, महानगरपालिकेने घातलेली नाही, बिल्डरची स्वतःची नोटीस लागलेली आहे. आणि हे हिंदुत्वाचे ठेकेदार यांचं वेगळी हिंदुत्व किती मोठ्या प्रमाणामध्ये लोकांसमोर आलं पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण हे आहे. शंकराचार्यांनी पत्र लिहिले त्याला की ह्या मंदिराचं त्या ठिकाणी पुनरुज्जीवन झालं पाहिजे. कोणाला लिहिले शंकराचार्य? साक्षात मुख्यमंत्र्यांना, त्यांच्या अगत्यारीमध्ये नगर विकास खात आहे, त्याच्याकडे पाहिलं जात नाहीये. अनेक जी पीठं आहेत त्यांच्या माध्यमातून या मंदिराच्या संदर्भात आवाज उचलला जातोय, परंतु इकडे पाहिलं गेलेलं नाही, जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले नाही. ज्या विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून अनेक वाद निर्माण करतात, त्या विश्व हिंदू परिषदेला इथं त्या ठिकाणी आरती करायची होती, परंतु ते आरती करण्यासाठी त्यांना मनाई करण्यासाठी कोण सरसावलं असेल तर लोढा साक्षात सरसावलं. त्यामुळे हे काय चाललेलं आहे की एके ठिकाणी तुम्ही तुमच्या सत्तेसाठी, मतांच्या राजकारणासाठी भेदभावाचा नात्याचा दुरुपयोग करता. शिवसत्ता टाइम्ससाठी शेखर म्हात्रे, मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.